36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. होणारी लूट थांबलेच पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे. शेतकऱ्यांची रखडलेली कामे झालेच पाहिजे. शेतकऱ्यांची रखडलेली कामे. राज्यकर्त्यांच्या निष्क्रिय कारभारामुळे महसूल कर्मचाऱ्यांचा संप चिघळला असून याचा फटका सामान्य जनतेला बसतोय. हा संप तात्काळ मिटवा आणि विद्यार्थी आणि शेतकऱ्यांची गैरसोय दूर करा, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाभर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा संघटक वाल्मिक शिरसाट यांनी गंगापूर येथील आंदोलनाप्रसंगी बोलताना दिला. महसूल कर्मचाऱ्यांचा संप मिटवून सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यालयामध्ये रुजू होण्याचे आदेश द्या. सर्वसामान्य जनतेची विद्यार्थ्यांची रखडलेली कामे प्राधान्याने पूर्ण करून द्या. निराधार वयोवृद्ध लोकांची संजय गांधी निराधार योजनेची रखडलेली सर्व कामे तात्काळ मार्गी लावा. रुग्णांसाठी आवश्यक असलेले ऑनलाईन रेशन कार्ड तात्काळ देण्याची व्यवस्था करा. ग्रामीण भागामध्ये होत असलेली गौण खनिज चोरी, अवैध वाळू, मुरुम वाहतूक तात्काळ बंद करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा. कर्मचारी हजर होत नसतील तर कर्मचारी रुजू होईपर्यंत आम्हाला कर्मचाऱ्यांचा कार्यभार द्या अशी आग्रही मागणी करत आक्रमक झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्ह्याचे संघटक वाल्मिक शिरसाट तसेच तालुकाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर निळ यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर तहसील कार्यालयामध्ये खुर्ची ताबा आंदोलन केले. तहसीलदार साहेब चार्ज द्या, शेतकऱ्यांची विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे मिळालीच पाहिजे, महसूल कर्मचाऱ्यांचा संप मिटलाच पाहिजे या घोषणा देत तहसीलचा परिसर दणाणून सोडला. तहसीलदारांच्या दालनामध्ये जाऊन काम द्या तहसीलदार साहेब काम द्या असं म्हणत गंगापूर तहसील कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. तहसीलदारांनी संयमाची भूमिका घेत सर्व आंदोलकांची समजूत काढली. संप वेळेत न मिटल्यास अतिरिक्त क्षेत्रीय महसूल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनतेचे रखडलेली सर्व कामे मार्गी लावण्यात येतील. विद्यार्थ्यांची रखडलेली शैक्षणिक आणि इतर प्रमाणपत्रे आजच प्राधान्याने देण्यात येतील असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनील धाडगे, शहराध्यक्ष अहमद पटेल, युवा तालुका अध्यक्ष किशोर गबांदे, महिला तालुका अध्यक्ष संजना महाडिक, अल्पसंख्याक सेल तालुका अध्यक्ष रफिक पटेल, दिव्यांग सेल तालुका अध्यक्ष RD सोमसे, अनिस कुरेशी, किशोर परभणे, संकेत मैराळ, सलमान शेख, भागीनाथ मोरे, अशोक दारुंटे, आसाराम काजळे, आशू शेख, बाळू भावले, नारायण साळवे, भाऊराव लांडे, युसुफ बागवान यांच्यासह प्रमाणपत्रे काढण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये आलेले विद्यार्थी, शेतकरी, निराधार महिला यांनी देखील स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला. आणि त्या संपामुळं गोरगरीब शेतकरी, आमचे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींचे लागणारे प्रमाणपत्र आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे. या शैक्षणिक वर्षाच्या माध्यमातून आमच्या शालेय विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे जे काय प्रमाणपत्र त्यांच्या ऍडमिशनसाठी लागतात, ऍडमिशनची तारीख ही एक ठरलेली तारीख असते. त्या तारखेनंतर जर त्या ऍडमिशनचे कागदपत्र पूर्तता झाली नाही तर त्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे आमचे अपंग कर्मचारी बांधवांना जे काय त्यांचं प्रमाणपत्र ऑनलाईन करायचे त्याची एक ठराविक मुदत ही शासनाने दिली होती. त्या मुदतीसाठी लागणारे जे काय प्रमाणपत्र असतील त्याची मुदत संपून चाललेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाने या महसूल कर्मचाऱ्याला वेठीस धरून त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून नाविलाजाने ज्या महसूल कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलेला आहे त्या संपाच्या माध्यमातून आमच्या गोरगरीब सामान्य जनतेचं आणि त्या कर्मचाऱ्यांचं अतोनात असं नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वतीनं आज आपण हे आंदोलन पुकारलं. आदरणीय तहसीलदार साहेबांना आपण या ठिकाणी विनंती करू इच्छितो, साहेब आपण निश्चितपणे या सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न, या शेतकऱ्यांचे प्रश्न, त्याचप्रमाणे या विद्यार्थी मित्रांचे प्रश्न आपण जाणून आहात. कारण या विद्यार्थ्यांचे जर मागण्या आज त्यांच्या ऍडमिशनची प्रक्रिया पूर्ण झाली नाही, त्यांच्या ऍडमिशनसाठी जर हा कालावधी संपून गेला आणि त्यांना जर हे प्रमाणपत्र आज रोजी मिळाले नाही तर या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष हे वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आम्ही आपणास विनंती करतो की शासनाला या आमच्या महसूल कर्मचारी बांधवांच्या ज्या काय मागण्या असतील या तात्काळ कळवा. त्याचप्रमाणे या आपल्या अधिकारामध्ये आपण निश्चितपणे जे अतिमहत्वाचे अति तातडीचे प्रश्न आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं ज्या गोरगरीब सामान्य जनतेचं आरोग्याचे प्रश्न असतात
त्या आरोग्याच्या प्रश्नासाठी त्यांना आधार कार्ड ऑनलाईन करावं लागतं. त्या आधार कार्ड धारक या ठिकाणी 4-5 जण आलेले आहेत. 2-4 दिवसापासून ते चक्र मारत आहेत. त्या ठिकाणी आमची विद्यार्थी भगिनी ही सकाळपासून डोळ्यात अश्रू घेऊन या ठिकाणी उभी आहे. मागच्या 5-6 दिवसापासून तिचे रोज पालकाला घेऊन या ठिकाणी ती चक्र मारते. असे कित्येक विद्यार्थी या ठिकाणी आले आहेत आणि यांना प्रत्येक येऊन रोज खेटी मारून या ठिकाणी वापस जावं लागत आहे. त्यांचे प्रश्न आपण साहेब समजून घ्या. त्यांना आपल्या अधिकारामध्ये आजपासून जे लोक जोपर्यंत हा संप मिटणार नाही तोपर्यंत सर्व खात्याचा अधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या अधिकारात या लोकांची कामं तात्काळ करावी अशी विनंती करतो. आणि या ठिकाणी जर आपल्याला खरोखर कर्मचारी म्हणून जर कुण्या कर्मचाऱ्याची कमतरता भासत असेल तर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा आज जोपर्यंत संप मिटत नाही तोपर्यंत कर्मचारी म्हणून विनामूल्य काम करायला आम्ही तयार आहोत. आम्ही आपल्याशी आपल्या या सामान्य जनतेशी नाळ आमच्या असल्यामुळं आम्ही आपल्याकडे विनामूल्य काम करायला तयार आहोत. अशी सूचना घेऊन अशी विनंती वजा पत्र तुम्हाला निवेदन द्यायला आलोय. आणि म्हणून आज रोजी जर आपल्याला आमच्या काही कार्यकर्त्यांची आवश्यकता भासत असेल तर आजपासून आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात कामावर डेप्यूट करून घ्यावं आणि आपलं या जनतेचे रखडलेले कामं मार्गी लावावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आपण निश्चितपणे आमच्या मागण्याचा सहानुभूतीवर विचार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. तहसीलदार साहेब 4 द्या 4 द्या 4 द्या 4 द्या. मला पुढे शिक्षणासाठी ऍडमिशनसाठी मला काही कागदपत्रांची आवश्यकता आहे, पण हे महसूल खात्याची कामं बंद असल्यामुळे माझे ती कामं होत नाहीये. घरचे शेतीचे कामं चालू असतानाही माझे वडील रोज माझ्यासोबत तहसीलला येत आहेत. गेली 10 दिवसापासून मी रोज तहसीलला येत आहे, तरी पण हे कामं होत नाहीये. आणि इथं आल्यावर सांगतात साईट बंद आहे त्यामुळे कामं होत नाही. असे किती दिवस चालणार आहे. मी एक विद्यार्थी आहे, अशा बरेच विद्यार्थी आहेत की त्यांचे पण कामं खोळंबलेले आहेत. मग हे ऍडमिशनचे कामं पूर्ण होत नसतील मग आमचं वर्ष व्हायला जाऊ शकतं. मग याला जबाबदार कोण राहणार आहे. हे साईट ते कधी चालू होणार आहे. अशी माझी विनंती आहे की लवकर साईट ते व्यवस्थित चालू व्हावी आणि आमचे कागदपत्र निघावे आणि ऍडमिशनचे कामकाज व्यवस्थित चालू व्हावे आणि आमचं शिक्षण पूर्ण व्हावे. पवार साहेबांचे सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मागील आठवडाभरापासून चालू असलेला हा महसूल कर्मचाऱ्यांचा संप आणि त्या संपामुळं गोरगरीब शेतकरी आमचे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींचे लागणारे प्रमाणपत्र आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे. या शैक्षणिक वर्षाच्या माध्यमातून आमच्या शालेय विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे जे काय प्रमाणपत्र त्यांच्या ऍडमिशनसाठी लागतात ऍडमिशनची तारीख ही एक ठरलेली तारीख असते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड, छत्रपती संभाजीनगर.